स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय आहे की आपण जी ज्वारी पेरलेली होती 8B या व्हील्सने 7 काकरीवर, तर बघू शकता इथं आपला ट्रॅक्टर आहे. पेरणीसाठी बोरी गावात आलता, तर हा रोडचा आपण प्लॉट पेरलेला होता. तर आपण उगवून कशी झाले आहे ते दाखवण्यासाठी आपण ट्रॅक्टर इथं थांबवलेला आहे. तर 8B या व्हील्सने आपण ही ज्वारी पेरणी केली ती ॲडवांटा कंपनीची शुगर गेजची. तर उगवण अप्रतिम अशी झालेली आहे 7 काकरीला. तर काकऱ्या तुम्हाला मी दाखवतो. बघा, ही 1 नंबर आहे, ही 2 नंबर आहे, ही 3 नंबर आहे, ही 4, ही 5, ही 6 आणि 7. तर अशा पद्धतीने उगवण झालेले आहे. 8B या व्हील्सने आपण ज्वारी पेरली होती. तर हा अर्धा एकराचा प्लॉट आहे. तर योग्यरित्या असं अंतर प्रत्येक बियाणे घेतलेलं आहे. बघू शकता ही 7 नाळ्यावर पेरलेली होती. मी जी सेटिंग सांगितली होती त्या सेटिंगनेच ही ज्वारी पेरलेली आहे 8B या व्हील्सने. तर 1 नंबर असं अंतर ज्वारी पेरलेली आपण बघू शकता. प्रत्येक सारा अजिबात कुठंही चपडप झालेली नाही. प्रत्येक सात नाळ व्यवस्थित चाललेलं आहेत. मी ज्वारी पेरणीचा व्हिडिओ अपलोड केला, तो ह्याच रानातील होता. अप्रतिम अशी ज्वारीची उगवण झालेली आहे. बघू शकता ही 7 नाळ. तर आपल्याला ही ज्वारी अर्धा एकर पेरण्यासाठी कंप्लीट 3 किलो बियाणं गेलं ॲडवांटा कंपनीचं 7 नाळ्याला. 18 जाती घेर खालीच ठेवला होता, 12 जाती वरती होता. घेरची पट्टी ब्याच्या आकारानुसार, म्हणजे एकदम सायकलिंग कसं होतं त्या सायकलिंग पद्धतीने ज्वारी खाली यावं त्या पेटीतनं, ही स्थिती ठुलती म्या. तर एकदम खटाखटमध्ये अशी उगवण झालेली आहे. स्थिर प्लॉट झालेला आहे उगवून. हा ॲडवांटा कंपनीचाच आहे प्लॉट. अशा पद्धतीने उगवण झालेली आहे ज्वारीची. तर 2 मोड मधलं अंतर आपण बघू शकता. ही 1 आहे, हा 2 आहे. तर हे असं अंतर पडलेलं आहे दोन्ही मोडाच्या मधलं अंतर. प्लॉट छान उगवलाय. तर हा प्लॉट रोडच्या कडेला असल्यामुळं हा प्लॉट ज्वारीची उगवण बघून आजची पेरणी आपल्याला बोरे गावातच 1.25 एकराची आलती. आज आपण 1.25 एकराला ज्वारी पेरलेली आहे. आणि आता आपण घराकडे चाललेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी पेरण्यासाठी. ट्रॅक्टर आपण दाखवू शकता, हा डांबरे आहे. इथं आपलं ट्रॅक्टर उभा आहे पेर. खास उगवण कशी झाली तर हा व्हिडिओ काढण्यासाठी मी थांबलो होतो. मी जी सेटिंग सांगितलेली आहे त्यात कोणताही न बदल करता अशी उगवण झालेली आहे.
धन्यवाद.